हरिपूरच्या संगमेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे. सकाळी 6 वाजता आलो होतो. साधारण 6:45 वाजेपर्यंत दर्शन आमचं झालेलं आहे. ओम नमः शिवाय. कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले हे मंदिर, त्यामुळेच या मंदिरास संगमेश्वर असे नाव मिळाले आहे. हे मंदिर फारच प्राचीन आणि जागृत मानले जाते. भक्तांच्या श्रद्धेचे, आस्था आणि सकारात्मक ऊर्जेचे येथे खास महात्म्य आहे. शिवलिंगाची खास गोष्ट म्हणजे असे म्हणतात की प्रभू श्रीरामांनी सीतेच्या शोधासाठी दक्षिण दिशेस जात असताना येथे वाळूचे शिवलिंग स्थापित केले. आजच्या शिवलिंगावर अजूनही श्रीरामांच्या हाताचे ठसे दिसतात असे स्थानिक लोक सांगतात. विशेष म्हणजे शिवलिंग आणि त्याचा आधार यामध्ये साधारणपणे 1 इंचाची फट आहे आणि त्या फटीतून कायम 2 नद्यांचे पवित्र पाणी वाहताना दिसते. येथे महाशिवरात्र, श्रावण सोमवार असे विविध सण मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. सकाळी लवकर पूजा, विविध अभिषेक, आरत्या आणि रात्री मंदिर बंद होईपर्यंत येथे भक्तांची वर्दळ असते. प्रत्येक सोमवारी श्री संगमेश्वर भोळेशंकर, माताजी पार्वती आणि गणपतीच्या वेगवेगळ्या वेशभूषाही पाहायला मिळतात. मंदिर खूप प्राचीन आहे. गुरुचरित्र आणि काशीखंड यासारख्या ग्रंथात त्याचा उल्लेख आहे. हे मंदिर कमीत कमी 4 शतकांहून अधिक जुने असल्याचे म्हटले जाते. हरिपूर हे मंदिर धार्मिकदृष्ट्या तर महत्त्वाचे आहेच, पण निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी आणि संस्कृती जाणणाऱ्या प्रत्येकासाठी खास आहे. हिरवागार निसर्ग, नद्या, शांतता आणि अध्यात्म एकत्र अनुभवायचं असेल तर एकदा तरी हरिपूर संगमेश्वराचे दर्शन जरूर घ्या. ओम नमः शिवाय.